भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेता प्रीती मेनन यांनी केलाय। भुजबळ यांचे पार्टनर असणारे महेश बालदी हेच आशिष शेलार यांचे पार्टनर आहेत असा गंभीर आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय। तर तूर डाळीपासून ते बचत गट असे एकंदर 45 घोटाळे भाजप सरकारने केल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला। या घोटाळ्यांची गंभीर दखल घेत आशिष शेलार यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। त्याचवेळी सत्ताधारी पक्ष स्वपक्षीय नेत्याला वाचवत आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मुंबई दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचं प्रीती मेनन यांनी सांगितलं। आप नेत्या प्रीती शर्मा मेनन आपल्यासोबत आहेत। त्यांनी भाजपच्या नेत्यांवरती गंभीर आरोप लावलेले आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। या गेल्या 2-2.5 वर्षात भाजपाचे 24 मंत्र्या आमदार आणि खासदारांनी 45 स्कॅम्स केले आहे आणि सगळ्या प्रकरण आहे, म्हणजे तूरडाळ स्कॅम असो की APMC स्कॅम असो की चिक्की स्कॅम असो की THR अंगणवाडी महिला मंडळांचा स्कॅम असो, असं कोणताही मुद्दा ठेवला नाही आहे ज्यात स्कॅम झाले नाही आहे। MSRTC पासून ट्रायबल वेलफेअरपर्यंत सगळीकडे स्कॅमच आहे। तर आम्हाला असं वाटतं की हे खूप गरजेचं आहे की आम्ही अमित शहाच्या लक्षांच्या समोर हे घेऊन येऊ। आम्ही तुमच्या माध्यमाने त्यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला पुरावे देतो जर तुमच्याकडे पुरावे आले नाही आहे। पण ह्यात सगळं खूप मोठा प्रश्न आमची मुंबईचा आहे। आशिष शेलार इकडचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या जे आरोप लावले आहेत त्याच्यात कोणी काय केलं नाही आतापर्यंत। आमच्याकडे नवीन पुरावे आले आहेत। त्या पुरावेत हे स्पष्ट दिसतं की सर्वेश्वर जी कंपनी आहे ज्याच्यावर आम्ही सगळे आरोप टाकले होते त्याचा एक पार्टनर आहे महेश बालदी। महेश बालदीची दुसरी कंपनी आहे फॅन्टसी आणि फॅन्टसीमध्ये शेअर होल्डिंग मनी आला आहे डिस्कवरी कंपनीच्या जरियात। डिस्कवरी कंपनीने भुजबलला 50 लाख दिले आहे। हे मनी लॉन्ड्रिंगचा केस ED इन्व्हेस्टिगेट करत आहेत। तर जर भुजबलचे जे मनी लॉन्ड्रिंगचे काम करतात तेच महेश बालदी आणि आशिष शेलारच्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचे त्यांचे संबंध आहे, तर ह्याच इन्व्हेस्टिगेशन ED करत कसाला नाही हे स्पष्ट आहे की हे भुजबलचं जे प्रकरण आहे ते सेम आहे आणि त्यांचे डीलरसुद्धा सेम आहे। म्हणजे दुसऱ्या लोकांवर ॲटलिस्ट इन्क्वायरी करून क्लीन चिट देण्यात आली आहे, इकडे तर इन्क्वायरीसुद्धा सुरू झाली नाही आहे। आशिष शेलारच्या प्रकरणी इन्क्वायरीसुद्धा झाली नाही आहे। क्लीन चिट तर मागचा इश्यू आहे, इन्क्वायरीसुद्धा एक FIR लॉन्च केली नाही आहे। तर आम्हाला असं वाटतं की भाजपाचे सगळे जे म्हणजे पार्टी आहे लोक आहे ते आशिष शेलारला प्रोटेक्ट करतात। हे कशाला प्रोटेक्ट करतात हे आमचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न आम्ही अमित शहाच्या समोर ठेवू इच्छितो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमय वाक्सा, देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।